सर्वांना नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे तिचं अस्तित्व. माझं अस्तित्व 1,500 मोजणाऱ्यांनो, माझं अस्तित्व 1,500 मोजणाऱ्यांनो, स्त्री तुम्हाला इतकी स्वस्त वाटली का? माझं अस्तित्व 1,500 मोजणाऱ्यांनो, स्त्री तुम्हाला इतकी स्वस्त वाटली का? अरे परिवाराचा हिमालय खांद्यावर पेलून संघर्षाचा सह्याद्री सहज सर करते रे ती. संघर्षाचा सह्याद्री हिमालय खांद्यावर पेलून परिवाराचा हिमालय खांद्यावर पेलून संघर्षाचा सह्याद्री सहज सर करते रे ती. चूल धूर आणि किचन मध्ये संपणार तिचं आयुष्य, चूल धूर आणि किचन मध्ये संपणार तिचं आयुष्य. सामान्य असो की कलेक्टर, तिचं काम कुणी वाटून घेतलंय का आजवर? सामान्य असो की कलेक्टर, तिचं काम कुणी वाटून घेतलंय का आजवर? पक्षाचं आणि राजकारणाचं तिला काही घेणं देणं नाही, पक्षाचं आणि राजकारणाचं तिला काही घेणं देणं नाही. घुसमट हाच तिचा पक्ष आणि राजकारणाचं म्हणाल तर नियती खेळतेच ना तिच्यासोबत रोज असते. आणि राजकारणाचं म्हणाल तर नियती खेळतेच ना तिच्यासोबत रोज ते. थरारत्या बोटाने दाबलं असेल तिने बटन तुमचं, की थरारत्या बोटाने दाबलं असेल तिने बटन तुमचं, का तर तिला विश्वास असतो की माझं हे तरी मत वाया जाणार नाही, की माझं हे तरी मत वाया जाणार नाही. पण कलियुग असो की कोणतं युग, स्त्रीचा वनवास कधी टळलाय का? पण कलियुग असो की कोणतं युग, स्त्रीचा वनवास कधी टळलाय का हो? सहस्त्र वर्ष निघून गेले आणि जातील सुद्धा, सहस्त्र वर्ष निघून गेले आणि जातील सुद्धा. 1,500 सुखावेल ती बाई कशी, 1,500 सुखावेल ती बाई कशी? ती निश्चित शांत असते फक्त तिच्या तिरडीवरच, ती निश्चित शांत असते फक्त तिच्या तिरडीवरच. नाहीतर तिच्या जगण्याच्या अंत्ययात्रेला मरण आहे का सांगा मला? नाहीतर तिच्या जगण्याच्या अंत्ययात्रेला मरण आहे का सांगा मला? बाई नावाच्या कलंदरासोबत खेळ खेळणाऱ्यांनो, की बाई नावाच्या कलंदरासोबत खेळ खेळणाऱ्यांनो, हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल आज ना उद्या तरी. एकच प्रश्न आहे तिचा तन आणि मनातून सुद्धा, एकच प्रश्न आहे तिचा तन आणि मनातून सुद्धा. याच्यानंतर मत मागायला येताना, याच्यानंतर मत मागायला येताना हरवलेलं कपाळाचं कुंकू, बेरोजगार मुलाचं जगणं, रखडलेला लेकीचा विवाह, अंधारात दफन झालेले असू, हुंदक्यात दडलेले असू. जर मला मतामागे परत देत असाल तरच या मनातून सांगतो, 1,500 वेळा नाही 100,000 वेळा सलाम नाही केला तर नावाची स्त्री नाही मी, नावाची स्त्री नाही मी. धन्यवाद. खूप सुंदर कविता, स्त्रीत्वाला खराखुरा न्याय मिळवून देणारी आपली तेजस्वी कविता सरांनी सादर केली. मनपूर्वक धन्यवाद.